नमस्कार मंडळी, जय शिवराय. व्हिडिओचं थंबनेल बघून समजलं असेल की आपण काय क्रिएट करणार आहोत, आज काय डिझाइन करणार आहोत. फोटोशॉपमध्ये आपण आपल्या शिवजयंतीचं पोस्टर बनवत आहोत, जे 19 फेब्रुवारीला आपली येणारी शिवजयंती आहे. त्यानिमित्त प्रत्येकाला सोशल मीडियावरती शेअर करण्यासाठी शिवजयंतीचं पोस्टर बॅनर हवं असेल, त्यासाठी आपण एक सिंपलशी आज बेसिक्स अशी असं एक पोस्टर बनवतोय, जे की फोटोशॉपमध्ये बनवणार आहे. फोटोशॉपचा हा वर्कस्पेस बघून समजलंच असेल की आपलं जे काही वर्क आहे ते फोटोशॉपवरती असणार आहे. त्यामुळं फोटोशॉपमध्ये मी तुम्हाला स्टार्ट टू एंड हे कसं क्रिएट केलेलं आहे ते दाखवणार आहे. त्याचे जे काही मटेरियल आहे वगैरे ते सगळं मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या PSD आणि आपल्या फोटोशॉपला यूज केलेल्या या मटेरियलची बॅनरमध्ये यूज केलेल्या मटेरियलची लिंक दिली जाईल. पण टी विथ पासवर्ड असेल, त्याचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओच्या एंडला समजेलच. खूप छान झकास अशी आपण आज ही शिवजयंतीची पोस्टर आज आपण बनवणार आहे. ही व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा, स्किप करू नका, कारण मटेरियल आणि आपल्या PSD फाईलचं एडिटेबल PSD फाईलची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी दिलेली आहे त्याचा पासवर्ड आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ बघा. त्याचबरोबर आपल्या महाराजांना नमन करून जय शिवराय असं नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा. माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओवरती कमेंट करा जय शिवराय असं. नवीन फाईल घेऊयात आणि सुरुवात करूयात. आपण फाईल न्यूमध्ये गेले, त्यानंतर आपण साईज घेतोय. विड्थ असेल 3, हाईट असेल 4 आणि रिझोल्युशन आपलं असणार आहे ते 830 रिझोल्युशन असणार आहे. पिक्सेल पर इंच आणि इंचेसमध्ये आपलं साईज असणार आहे. त्याला नेम देऊयात आपण राजे बॅनर असं देऊयात आणि क्रिएट करूयात आपलं जे काय डिझाईन करायचं आहे ते डिझाईन. त्यासाठी लागणारं मटेरियल मी सगळं मटेरियल त्यासाठी लागणारं ऑलरेडी सर्च करून ठेवलं होतं, का तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं व्हिडिओला लागणारं मटेरियल वगैरे सगळं मी ऑलरेडी सर्च करून ठेवलं आहे, जे की तुम्हाला मी शेअर करणार आहे. तुम्हाला त्याची लिंक मी तुमच्यासोबत पाठवणार आहे. माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक तुम्हाला भेटेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड सेट करून घेऊयात. जो हा मी बॅकग्राऊंड घेतलेला आहे तो बॅकग्राऊंड मी सेट करून घेतलेला आहे. बॅकग्राऊंड घेतल्यानंतर याला लेअर पॅनलमध्ये गेलात तर इथे तुम्हाला बॅकग्राऊंड दिसेल. त्याचा फिल्टरमध्ये जाऊन आपण त्याचा ब्लर गॅलरीमध्ये जाऊन ब्लरमध्ये जाऊन गॉशियन ब्लरमध्ये जाऊन त्याचा ब्लर इफेक्ट आपण 4.5 पहिल्यांदा 0 करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंट प्रमाणे त्याचा ब्लर इफेक्ट जो काय असेल तो सेट करा 4.5 to 5 या पिक्सेल्सपर्यंत. ओके केलेलं आहे. ओके केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता मी घेणार आहे आपल्याला लागणारी राजेंची PNG आपण इमेज इथे घेतोय. मटेरियल सगळं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने ऑलरेडी मी घेऊन ठेवलेलं आहे. राजेंचं PNG इमेज आपण इथं सेट करून घेतोय, ज्याचा मी ब्लेंडिंग मोड वगैरे सगळं ऑलरेडी ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे. त्या इमेजेस मी तुम्हाला देणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचा पासवर्ड जो काय आहे तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितला जाईल. त्यानंतर आपण आता इथे क्रिएट करतोय आपल्या राजेंच्या पाठीमागं बॅकग्राऊंड शिवनेरी किल्ल्याचा जो काय आपण घेतला होता तो शिवनेरी किल्ल्याचा बॅकग्राऊंड आपण सेट करतोय. आता हा बॅकग्राऊंड मी इथं ड्रॅग अँड ड्रॉप केल्यामुळं हा राजेंच्या इमेजच्या वरती आलाय, त्यामुळे ती लेअर मी ॲडजस्ट करून राजेंच्या इमेजच्या खाली सेट केले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की शिवनेरी किल्ल्याचा जो काय आपला इफेक्ट असणार आहे किंवा ब्लेंडिंग मोड जो आहे तो मी नॉर्मल न ठेवता याच्यावरती आपण ओव्हरले हा ब्लेंडिंग मोड ठेवतोय, जेणेकरून इमेज आपली व्यवस्थित तिथं आतमध्ये सेट होणार आहे, म्हणजे बॅकग्राऊंडला सेट होणार आहे. ओव्हरले इमेज ठेवून त्याचा हवं तर तुम्ही त्याची ब्राईटनेस वगैरे चेक करा. तुम्हाला ब्राईटनेस कमी जास्त करायचा असेल तर करू शकता, नसेल तरी तुम्ही आहे तसा ठेवला तरी चालेल. तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही ब्राईटनेस वगैरे सेट करून घ्या. मी 24 to 23 असा ब्राईटनेस ठेवलेला आहे. त्या पद्धतीनं तुम्ही ठेवा, नसेल तरी तुम्हाला आहे तशी हवी तशी ठेवू शकताय. त्यानंतर आपण सेट करतोय आपलं जे काही शिवजयंतीचं टेक्स्ट आहे ते टेक्स्ट ॲक्च्युली टेक्स्ट इफेक्ट वगैरे घेऊन आपण टेक्स्ट रेडी केलेलं आहे. हे टेक्स्ट मी वरती सेट करतोय. तुम्ही म्हणाल आता हा टेक्स्ट वगैरे दाखवलेलं नाही आहे, पण हे टेक्स्ट इफेक्ट वगैरे क्रिएट करणं फोटोशॉप जर ग्राफिक डिझायनिंग वगैरे करत असाल तर ते माहिती असेल. नसेल तरी सुद्धा याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे की टेक्स्ट इफेक्ट कसे क्रिएट करायचे किंवा असे इफेक्ट आपण देऊन जे टेक्स्ट तयार करतो ज्याच्यामध्ये आपण बॅकग्राऊंड किंवा ड्रॉप शॅडो वगैरे जे काही मी याला सेटिंग दिलेलं आहे ते सेटिंग कशी करायची याचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन लवकरच.
आता हिची PNG किंवा मटेरियल जे काही यूज केले मी ते तुमच्यासोबत शेअरच करणार आहे. जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून मी इमेज क्रिएट करून दाखवायचा प्रयत्न करते. शिवजयंतीचं टेक्स्ट आपण इथं प्लेस केलेलं आहे, म्हणजे शिवजयंतीचं टेक्स्ट आपण इथं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर येतो आपले जे काय आपण किल्ले वगैरे घेतले होते ते किल्ल्याची PNG इमेज सुद्धा मी सेट करून घेतलेली आहे. ती सुद्धा मला इथं खाली बॅकग्राऊंडला सेट करायची आहे. व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलेले आहे. आता जी काही किल्ल्याचं इमेज घेतलेलं आहे त्याचा सुद्धा आपल्याला आपला जो काही ब्लेंडिंग मोड आहे तो ओव्हरले करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो तुम्ही देऊन बघा. इथे जे काही ब्लेंडिंग मोड दिले ते सगळे ट्राय करून बघा, कुठे दिल्यानंतर कसा दिसतोय, मल्टिपल केल्यावर कसा दिसतोय, डिझॉल्व केल्यानंतर कसा दिसतो, नॉर्मल ठेवल्यानंतर व्यवस्थित वाटत नाहीये. पण तुम्ही जर ओव्हरले ठेवला तर तो त्याच्यामध्ये मर्ज झाल्यासारखा दिसतोय, म्हणजे अगदी बॅकग्राऊंडला इमेज आल्यासारखी दिसते. त्यानंतर आपण सेट करणार आहोत जे काही खाली घोडे वगैरे सेट केले होते मी माझ्या डिझायनिंगमध्ये, ते घोडे आपण इथं सेट करतोय. एक मिनिट, इमेज आली आहे का बघूयात आपण. नाही आलेली, एकच मिनिट. आपली जी काही घोड्यांची इमेज आहे ती मी इथं खाली ड्रॅग अँड ड्रॉप करतोय. कॉपी पेस्ट करून सुद्धा तुम्ही ती सेट करू शकता, नसेल तरी सिम्पलचं तुम्ही इथे ड्रॅग ड्रॉप केलात तरी सुद्धा आपलं इथे इमेज सेट होऊन जाते. आता जी काही घोड्यांची इमेज केले त्याला सुद्धा तुम्ही ब्लेंडिंग मोड चेक करा. ब्लेंडिंग मोडवरती आपले सगळे इफेक्ट डिपेंड राहतात, म्हणजे आपली इमेज त्याच्यामध्ये मर्ज होते किंवा आपली इमेज जी काय त्याच्यामध्ये अगदी बॅकग्राऊंडला सेट झाल्यासारखी दिसते. त्यामुळं ब्लेंडिंग मोड चेक करायचा. आता कलर डॉज हा ठेवला तर खूप छान ब्राईट अशी आपली ब्लेंडिंग मोड इथं येते, किंवा आपला जो काही इमेज आहे किंवा जी काही घोड्यांची इमेज आहे ती आपली स्मार्ट अगदी ॲक्टिव्ह आणि प्रॉपर त्याला ग्लेज आल्यासारखं दिसतं. इथं जे काय हिरव्या कलरचं असं शायनिंग आलेलं आहे, शायनिंग इफेक्ट तो इथं आलेला दिसतोय आपल्याला. आता सगळ्यात महत्त्वाचं आपलं खाली आणखीन एक टेक्स्ट असणार आहे, त्यासाठी आपण काय करूयात, आपलं जे काय आपण इमेज वगैरे घेतलेल्या आहेत त्या थोड्या ॲडजस्ट करून घेऊयात. वरती थोडीशी स्क्रोल करून घेऊयात त्याला. त्यानंतर राजेंची इमेज थोडीशी स्मॉल करूयात. ती इथे मी ॲडजस्ट केलेली आहे बरोबर. ओके, त्याचा ब्राईटनेस वगैरे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आणखीन चेंज करू शकताय. त्यानंतर शिवजयंतीचं टेक्स्ट असेल ते मिडलला तुम्हाला इथं अलाइनमेंट दाखवतं. तुम्ही ज्या वेळेला चेंज करायला जाता त्यावेळेला पिंक लाईनमध्ये जे काय येतं ते आपल्या अलाइनमेंट असतात. ही इमेज थोडीशी खाली स्क्रोल करून घेऊयात. इथं आपलं हे सगळं टेक्स्ट वगैरे सेट झालेलं आहे. आता राजेंच्या इमेजचा ब्राईटनेस लेवल आपण थोडासा ॲडजस्ट करूयात. बघूयात कशा पद्धतीनं छान दिसतंय. खूपच ब्राईट दिसतंय, पण जर कमी करत गेलात तर नॉर्मली चेहरा व्यवस्थित जो काय आपला स्क्रीन टोन असतो त्या पद्धतीने दिसतोय. तुम्ही जर झूम करून बघितलं तर बघा, आपला चेहऱ्याचा जो काही स्क्रीन टोन असतो तो व्यवस्थित ॲडजस्ट झालेला आहे. कधी ॲडजस्ट झाला आहे, जेव्हा मी ब्राईटनेस लेवल त्याची काय केली आहे, मायनसमध्ये करत आली आहे. तेच तुम्ही जर प्लसमध्ये करत गेलात तर बघा खूपच व्हाईटिश असा चेहरा दिसतो. तेव्हा तुम्ही नॉर्मल मायनसकडे करत गेलात तर आपली रेग्युलर स्किन टोन जी असते त्या पद्धतीनं आपल्या राजेंचा चेहरा इथे दिसेल तुम्हाला. आता त्यानंतर आपलं आणखीन एक हे येणार आहे ते, एक मिनिट व्यवस्थित ॲडजस्ट करूयात. खाली थोडंसं खाली घेऊयात. प्रॉपर ॲडजस्टमेंट करा. तुम्ही याच्यात आणखीन सुद्धा तुमचं काही स्किल असेल ते यूज करून याच्यामध्ये आणखीन पण छान असं करू शकता. तुम्ही जर ही इमेज ट्राय केला त्याच्यात आणखीन काही अट्रॅक्टिव्ह असं माझ्यापेक्षा छान असं बनवायचा जर प्रयत्न केला, नक्कीच करा आणि मला कमेंट करा की मी इमेज बनवलेली आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही चेंजेस केलेत हे सुद्धा मला सांगा आणि माझ्याशी शेअर करा. मी हवं तर तुमच्याशी माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करेन. ज्यांना माझ्यासोबत त्यांनी डिझाईन क्रिएट केलेली, जी काही मी डिझाईन क्रिएट केली त्याच पद्धतीची पण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आणखीन काहीतरी वर्क ॲड करून जर केलं असेल तर मला नक्कीच कळवा. कमेंटमध्ये कमेंट करा डिझाईन क्रिएटेड म्हणून, आणि त्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय करेन. माझा व्हॉट्सअप नंबर जो काय आहे तो रिप्लाय करून तुम्हाला तुमची डिझाईन तुम्ही मला माझ्यासोबत शेअर करू शकताय. ओके, माझ्यापेक्षाही सुंदर तुम्ही बनवू शकाल, त्यामुळं बनवायचा प्रयत्न करा. आता हे जे काही लाईन टेक्स्ट आहे, म्हणजे जे काय आपण टेक्स्ट घेतलं होतं हे पॉपिन्स फॉन्टमध्ये मी टेक्स्ट क्रिएट करून घेतलं होतं आणि शिवजयंतीला जो फॉन्ट यूज केला आहे तो आपला इन्फिनिटी फॉन्ट यूज केलेला आहे. आणि श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत हे जे काही टेक्स्ट आहे ते आपलं पॉपिन्स फॉन्टमध्ये मी केलेलं आहे. मराठी फॉन्ट असतील तुमच्याकडे, नसतील तरी सुद्धा ते गुगलवरती वगैरे भेटून जातात. आता हे लास्टला एक लाईन आहे ती त्याची लेअर आपल्याला वरती करूयात आपण, कारण ती आपल्याला वरती सेट करायचं आहे. त्याचं साईज कमी करून घेऊयात.
त्याचा साईज ॲडजस्ट करून मी इथं ती अगदी मिडलला तुम्हाला ह्या पिंक लाईन ज्या दिसत आहेत त्या अलाइनमेंट लाईन असतात, ज्यावरून तुम्हाला समजतं की अलाइन ती सेंटरला मिडलला अलाइन झाली की नाही. आता याचा ब्लॅक कलर आहे तो मला नको आहे, मला त्याचा व्हाईट कलर करायचा आहे. त्यासाठी मी काय करेन, आपला जो काय कलर ओव्हरलेचा ऑप्शन आहे तो मी ओव्हरले इथून करून घेऊन त्याचा कलर मी चेंज करेन, जो की व्हाईट ठेवलेला आहे. हे बघा इथे व्हाईट कलर आलेला आहे. त्याची ओपॅसिटी कमी करून त्याला व्यवस्थित अगदी बॅकग्राऊंडमध्ये असल्यासारखी दाखवायची आहे, त्यामुळे मी त्याला ओपॅसिटी त्याची कमी ठेवलेली आहे. ओके, अशा पद्धतीने त्याची मी ओपॅसिटी लेवल जी काय ती कमी केलेली आहे. ओके, ही झाली आपली शिवजयंतीची मस्त अशी झकास अशी खतरनाक अशी बॅनर डिझाईन, जी तुम्ही सिंपल अगदी छान बनवू शकता. याच्यामध्ये आणखीन अट्रॅक्टिव्ह तुम्ही ॲड करू शकता. जसं की आता समजा तुम्हाला याच्यामध्ये ग्लिटर्स ॲड करायचे आहेत, जे की तुम्ही Pinterestवरती गेलात आणि ग्लिटर्स म्हणून सर्च केलात, तर तुम्हाला इथं अशा पद्धतीचे ग्लिटर्स दिसतील. ते डाउनलोड करून घ्या. ते डाउनलोड करून तुम्ही इथं जर ग्लिटर इफेक्ट तुम्हाला ॲड करायचे असतील, तर हे ग्लिटर इथं आणून ड्रॉप केलं आणि नंतर त्याचा जो काही ब्लेंडिंग मोड आहे, तो स्क्रीन ठेवलात किती ग्लिटर इफेक्ट तुम्हाला इथं दिसेल. तुम्हाला जर ती कमी करून वरच्या पुरती फक्त सेट करायची असेल किंवा खाली फक्त सेट करायची असेल, अशा पद्धतीनं ती सुद्धा तुम्ही सेट करून तुम्हाला ग्लिटर इफेक्ट द्यायचा असेल तरी सुद्धा देऊ शकताय. ओके, आता आपल्या जे काही PSD लिंक, एडिटेबल PSD लिंक आणि मटेरियल जे काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याचा पासवर्ड आपला असणार आहे, जो की शिवजयंती 5045 असा आपला पासवर्ड असणार आहे. शिवजयंती 5045 हा पासवर्ड टाका आणि जी काय ड्राईव्ह फाईल दिलेली आहे ती डाउनलोड करून तुमचं सुद्धा तुम्ही बॅनर एक छानसं बनवा आणि मला कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली नक्की जय शिवराय असं कमेंट करा. आणखीन कशाच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ माझ्याकडून हवे असतील डिझायनिंगमधले, तर नक्की मला कमेंट करून सांगा. त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया. या टेक्स्ट इफेक्टचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरात लवकर पोस्ट करेन. ओके, धन्यवाद, थँक्यू. जय शिवराय. कमेंटमध्ये नक्की टाईप करा जय शिवराय.